परंतु मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबांनो, की खचून जाऊ नका. पराभूत झालं म्हणून खचून जायचं नाही आणि निवडून आलं म्हणून हुरळून पण जायचं नाही. सरकार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता. त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही. कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही. मी फेटा बांधील, पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या. एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील, पण तेवढं तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे.